तर लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रोजेक्ट ऍड केले होते. ठीक आहे. मग आज जे आपलं जे काही बाकीचे कामं राहिलेत आज, ठीक आहे ना, जसं की आपलं कॉन्टॅक्ट राहिले, कॉन्टॅक्ट नंतर ठीक आहे, फक्त लास्ट सेक्शन आपला कॉन्टॅक्टचा राहिलाय. मग तो आज आपलं कम्प्लीट करू. त्यानंतर जे आपलं ऑथेंटिकेशन असेल, ते गुगल ऑथेंटिक सॉरी, आपण त्याला लॉग इन ऑथेंटिकेशन बोलतो. ठीक आहे. मग ते लॉग इन ऑथेंटिकेशन आपण काय करणार आज कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट मी काय करतो, जो आपला प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट रन करतो. मग रन करण्यासाठी जो काय आपला A to Z बॅच नंबर 54, त्यामध्ये आपण काय केलं होतं, एक प्रोजेक्ट नावाचा फोल्डर बनवला होता आणि त्या फोल्डर मध्ये आपला जेवढा काही प्रोजेक्टचा कोड होता तो कोड आपण राईट केला होता. मग मी फर्स्ट केलं सीएमडी केल्यानंतर इथे राहीन आपलं कोड पेज डॉट. म्हणजे कोड पेज डॉटने काय होणार, जो आपला प्रोजेक्टचा फोल्डर आहे ऍज इट इज आपला व्हीएस कोडला काय होईल, ओपन होईल. झाला इथे व्हीएस कोडला ओपन आपला प्रोजेक्ट. जो काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय केला आपण व्हीएस कोडला ओपन केला. ठीक आहे. एकदा मी सगळे टॅब काय करतो, एकदा क्लोज करतो आणि आपल्या प्रोजेक्टला रन करतो. रन करण्यासाठी कमांड असते आपले नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस आणि ते मी काय केलं, एंटर केलं. ठीक आहे. झाला प्रोजेक्ट आपला रन. मग त्या प्रोजेक्टचं आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागतं, ब्राउझरला जायला लागतं आणि ब्राउझरला आल्यानंतर इथे आपण सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000. जसं आपण सर्च करतो तर आपल्या पुढे काय होते, एक आपली युजर साईटची जी काही वेबसाईट होती ती वेबसाईट आपल्या पुढे काय झाली, शो झाली. जसं की त्या वेबसाईट मध्ये आपण काय केलं होतं, त्या वेबसाईट मध्ये हिरो सेक्शन घेतला होता, अबाउट सेक्शन, त्यानंतर स्किल, एज्युकेशन आणि लास्ट मध्ये आपण प्रोजेक्ट घेतला होता. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण जे काही प्रोजेक्टचं वर्किंग होतं तेच करत होतो. ठीक आहे. मग जो आपला प्रोजेक्ट आहे, जो काही आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग तो ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी आपण लोकलहोस्ट कोलन 1000/ऍडमिन असं गुगलला सर्च करतो. जसं आपण सर्च केलं आपल्या पुढे काय झालं, एक ऍडमिन पॅनलची डिझाईन शो झाली किंवा आपण त्याला वेबसाईट बोलू शकतो. मग त्या वेबसाईट मध्ये किंवा तो त्या ऍडमिन पॅनल मध्ये जसं आपण हिरो सेक्शनला कंट्रोल करण्यासाठी हा फॉर्म बनवला होता. त्यानंतर अबाउट सेक्शनला कंट्रोल करण्यासाठी अबाउटचा फॉर्म बनवला होता. मग त्याच प्रकारे जे आपल्या स्किल्स होत्या त्या स्किलला काय करण्यात, डिलीट करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा ऍड करण्यासाठी आपण काय केलं होतं, हा सेक्शन बनवला होता. मग एज्युकेशनला पण सेम ऍज इट इज सेम तसंच बनवलं होतं आणि प्रोजेक्टला पण ऍज इट इज तेच केलं होतं. ठीक आहे. तर लास्ट मध्ये आपण प्रोजेक्टचं केलं होतं. तुम्ही जो काय प्रोजेक्ट मध्ये जो काय प्रोजेक्ट नावाचा सेक्शन आहे, सेक्शन मध्ये तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन टाकली, ती इन्फॉर्मेशन काय होत होते, जो आपला डेटाबेस आहे, डेटाबेस कोणता, मायस्क्यूएल, त्या मायस्क्यूएल मध्ये डेटा काय होत होता, स्टोअर होत होता. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं असेल, ओके, मी एकदम वर्कबेंचला काय करतो, ओपन करून ठेवतो. ओपन केल्या केल्या फर्स्ट आपण काय करतो, डेटाबेस यूज करतो. इथे मी डेटाबेस यूज केला आणि त्यानंतर जो आपला प्रोजेक्ट नावाचा टेबल आहे त्यामध्ये मी एकदा डेटा चेक करतो, किती प्रकारचे डेटा आहेत. इथे 2 प्रकारचे डेटा आहेत. ठीक आहे. आपल्याला इथे किती डेटा आहेत, 2 डेटा आहेत. ओके. मग जो काही डेटा होते आपल्याकडे, जो आपला प्रोजेक्ट नावाचा टेबल आहे, त्या प्रोजेक्ट नावाच्या टेबल मध्ये आपण जो काही डेटा स्टोअर केलाय तो काय करायचा आहे आता, की जो हा प्रोजेक्ट सेक्शन आहे त्या प्रोजेक्ट सेक्शनच्या खालीच एका टेबल मध्ये डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तुम्ही केलं असेल, ऑनलाईन मेंबर केलंय तुम्ही, प्रोजेक्टचं वर्किंग कम्प्लीट आहे का सर्वांचं. ठीक आहे ना. ह्या प्रकारे तुम्ही केलं असेल ना, जसं आपण एज्युकेशनला केलंय. ठीक आहे. इथे एज्युकेशन लिस्ट आणि एका टेबल फॉर्मॅट मध्ये आपण काय केलंय, त्या एज्युकेशनची लिस्ट शो केली आणि त्यानंतर ऍक्शन मध्ये 2 बटन टाकले, एक डिलीट बटन टाकलंय आणि त्यानंतर इथे आपण टाकलंय एडिटचं बटन टाकलंय. ठीक आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला प्रोजेक्टचं पण काय असणार आहे, आपला वर्किंग असणार आहे. ठीक आहे. तुम्ही केलं असेल, मी नाही केलं, मी काय करतो ते वर्किंग कम्प्लीट करून घेतो. मग फर्स्ट काय करणार मी, जो आपला ऍडमिन पॅनल आहे, ऍडमिन पॅनल मध्ये जो आपला प्रोजेक्ट नावाचा पेज आहे, त्या प्रोजेक्ट नावाच्या पेजला मला काय करायची, डेटा घेऊन यायची. कोणता डेटा घेऊन येणार आहे मी, जो प्रोजेक्ट नावाचा टेबल आहे डेटाबेस मध्ये तो डेटा काय करायचा आहे, मला घेऊन यायचा आहे. मग मला कुठे जायला लागेल,
जो काय आपला ऍडमिन डॉट जीएस राऊट नावाचा जो काय रस्ता आहे त्या रस्त्याला आलो आणि मी इथे काय करणार, जो आपण URL बनवली होती इथे आहे /product/project. जसं मी इकडे आउटपुट पेजला आलो आणि URL मध्ये चेक करतो की इथे पण आपल्याला दिसतंय /projects. मग ह्या URL ला आपल्याला काय करायचं आहे, डेटा घेऊन यायचा आहे. मग डेटा घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय करायला लागेल इथे, लेट SQL इक्वल टू काय क्युरी राहणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट्स. ओके, आणि त्या क्युरीला मी इथे काय करतो, रन करतो. रन करण्यासाठी लेट डेटा इक्वल टू काय असणार इथे, अवेट, आणि EXE मध्ये आपण काय करतो, SQL क्युरी पास करतो. आता इथे आपण अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे काय यूज करणे लागणार आहे, ओम, की असिंक यूज करायला लागणार आहे, बरोबर. आणि त्याच नंतर जो आपल्याला हा डेटा आलाय, हा डेटा मी काय करतो, एकदा कन्सोल डॉट लॉग करून चेक करतो. एकदा मी आउटपुट पेजला आलो, आता मी CMD मध्ये फर्स्ट चेक करतो, CMD मध्ये काय आहे का नाही, आणि इथे आउटपुट पेज लावून मी काय केलं, रिफ्रेश केलं. आता इथे काय बोलतोय, काय एरर आला, अरे इथे कन्सोल असतं ना, ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, मी एकदा रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं एरर सॉल्व्ह झाला. आणि CMD मध्ये मी येऊन चेक केलं, काय आलं, CMD मध्ये जो आपण प्रोजेक्ट नावाचा जो डेटा स्टोअर केला होता, तो प्रोजेक्ट नावाचा डेटा काय झालाय, आपल्याला इथे आता शो झालाय. ओके, कॅमेरा चालू आहे, नीट बसावा. हम्म, ठीक आहे. मग जो आपला डेटा होता, तो डेटा काय झालाय, आपल्याला CMD मध्ये इथे शो झालाय. मग जो आपल्याला हा CMD मध्ये डेटा आलाय, तो कसा आलाय, की आपण इथे क्युरी रन केली आणि ती क्युरी मधला डेटा आपण काय केलेलं आहे, कन्सोल केलाय. मला काय करायचंय, जो हा प्रोजेक्ट नावाचा पेज आहे, जे आपलं project.ets नावाचं पेज आहे, त्या पेजला डेटा काय करायचा आहे, फॉरवर्ड करायचा आहे. मग त्यासाठी मी काय करतो, एक where obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि एक प्रोजेक्ट व्हेरिएबल मध्ये मी डेटा काय केला, पास केला. आणि इथे आपल्याला ओबीजे काय करायचा, फॉर्म मध्ये येऊन पास करायचा, बस. मग आउटपुट पेजला येऊन मी एकदा रिफ्रेश करतो, जसं आलो इथे रिफ्रेश केलं, डेटा झाला का शो, नाही झाला. मग डेटा शो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऍडमिन मध्ये जो आपला project.ets आहे त्यामध्ये आलो, आणि त्यामध्ये मी इथे काय करणार, की डिझाईन करणार. कशी डिझाईन करणार, की फर्स्ट मी इथे घेतला कंटेनरच्या आतमध्ये असतो आपला रो, ठीक आहे, आणि इथे मी करणार प्रोजेक्ट्स लिस्ट म्हणून. ओके, आणि त्याला थोडीशी डिझाईन देण्यासाठी मी इथे क्लास दिला. क्लास देणार मी FW, जसं की आपण इथे बोर्ड लिहू, आणि ह्या रोला थोडीशी मी देतो BG कलर व्हाईट राउंडेड बॉर्डर आणि शॅडो. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आला इथे आपला प्रोजेक्ट लिस्ट म्हणून, ठीक आहे. मग लास्ट त्यानंतर जसं आपण हा रो घेतला होता, रोच्या नंतर अजून एक मी इथे रो घेतला, आणि रोच्या आतमध्ये मी घेतला कॉल MD12, आणि त्याच्या आतमध्ये सिंपल एक टेबल घेतला, आणि टेबलच्या आतमध्ये असतो TR मध्ये पहिलं आपण काय प्रिंट करणार, जसं की पहिलं टायटल, टेक्नॉलॉजी, गिटअप लिंक, लाईव्ह लिंक, आणि लास्ट मध्ये ऍक्शन. त्याबरोबरच आपल्याला इथे घ्यायला लागेल सिरियल नंबर. मग सिरियल नंबर साठी SR number.no. ओके, आणि त्यानंतर आपण एक इमेज पण घेतली. मग तो इमेज पण प्रिंट करण्यासाठी मी इथे ऍक्शनच्या आधी काय करतो, एक इमेज प्रिंट करतो. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झालाय आपला टेबल. त्या टेबलला मी इथे डिझाईन देतो. मग टेबलला डिझाईन देण्यासाठी बुटस्ट्रॅप मध्ये आपल्याला क्लास आहेत भरपूर सारे, आहे ना. मग ते क्लास मी इथे काय करतो, राईट करतो, जसं की टेबल आहे, त्यानंतर कोणता क्लास आहे अजून, टेबल बॉर्डर, टेबल स्प्रिंट, असे असे आपल्याकडे क्लास आहेत. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, आला इथे टेबल, आपला हेडर झालाय सेट. मग आता जो आपण हा पेजला डेटा पाठवलाय, ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन.js मध्ये आलो, डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, आपण ह्या प्रोजेक्ट्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा सगळा फॉरवर्ड केलाय. मग जो प्रोजेक्ट्स नावाच्या व्हेरिएबल मधला डेटा आपल्याला प्रिंट करायचा असेल, तर इजेसचा सिंटॅक्स काय करायचा, ओपन करायचा, इथे प्रोजेक्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये
दोन पॅरामीटर असतात. फर्स्ट आपण पॅरामीटर घेतला आयटम, सेकंड घेतला इंडेक्स नंबर साठी कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि जो आपल्या इजेसचा सिंटॅक्स असतात, ते इजेसचे सिंटॅक्स मी काय करतो इथे ओपन अँड क्लोज करतो. ओके. आणि त्याच्या आतमध्ये मी काय करणार आता, एक टी आर घेतला. ठीक आहे, एक टी आर घेतला इथे आणि टी आरच्या आतमध्ये काय केलंय, I+1 केलंय म्हणजे आपला सिरियल नंबर. त्यानंतर आयटम डॉट टायटल केले म्हणजे जो आपल्याला हा डेटा आला त्यामधून आपण टायटल प्रिंट केले. त्यानंतर टेक्नॉलॉजी केली आणि त्यानंतर होती आपली गिटहब लिंक. मग गिटहब लिंक साठी मी काय केलंय, टीडी मध्ये एक अँकर टॅग घेतलाय आणि त्या अँकर टॅग मध्ये HRF मध्ये काय दिली मी, ती लिंक पेस्ट केली. मग त्याच प्रकारे जी आपली लाईव्हची लिंक होती, ती लाईव्हची लिंक पण मी ऍज इट इज सेम राईट केली. आणि त्यानंतर होती आपली इमेज. इमेज तर माहिती, एक IMG टॅग घेतलाय आणि त्या IMG टॅग मध्ये इमेजचा पाथ मी काय केलाय, प्रिंट केलाय. आणि त्यानंतर एक टीडी घेतलाय. टीडी मध्ये आपण दोन बटन घेतले, जसं की बटन कोणतं असतं, फर्स्ट बटन घेतलंय आपण एडिटचं आणि सेकंड घेतलंय आपण बटन डिलीटचं. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इकडे येऊन रिफ्रेश केलं, जो आपला डेटा होता तो सगळा आपल्याला डेटा इथे काय झालाय, शो झाला. आला इथे टायटल आले, ऑनलाईन चॅट ऍप. त्यानंतर टेक्नॉलॉजी आपण यूज केल्यात Node.js, रिॲक्ट, टेलवाईन. त्यानंतर जसं मी गिटअपवर लिंकवर केलं, गिटअपच्या लिंकला आलो. जसं मी लाईव्हच्या लिंकवर क्लिक केलं, कुठे आलो, लाईव्हला आलो. ओके. आणि त्यानंतर इथे एडिट आणि डिलीटचं बटन, यांची आपली इमेज होती ती इमेज इथे काय झाली, शो झाली. ठीक आहे. जे आपले डिलीट आणि अपडेटचे बटन होते ते थोडे व्यवस्थित झाले नाही, त्यांना मी व्यवस्थित एकदा करून घेतो. मग इथे काय केलंय, अँकर टॅग घेतला, अँकर टॅगच्या आतमध्ये बटन घेतलं आणि बटनच्या आतमध्ये आपण काय सांगणार, आणि त्या बटनच्या आतमध्ये आपण घेणार आहे अँकर टॅग, ते आयकॉन घेणार आहे. मग आयकॉन घेण्यासाठी आपण आयकॉन प्रिंट केलाय स्किल मध्ये ना, ते स्किल मधलेच मी आयकॉन काय करतो, एक तर कॉपी करून इकडे पेस्ट करतो. जसं की कुठे आयकॉन, आयकॉन, ठीक आहे. हाच आयकॉन मी काय केला, कॉपी केला आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन मी काय करतो, इथे आयकॉन पेस्ट केला. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथे डिलीटचं बटन. त्यानंतर अरे प्रायमरी नसतो ह्याला, ह्याला आपण कोणता कलर देणार, डेंजर कलर देणार. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आला इथे रेड कलर. त्यानंतर जसं आपण हा बटन बनवलंय डिलीटचं, त्याच प्रकारे आपलं एक बटन असेल अपडेटचं बटन असेल, फक्त जिथे आपण ट्रॅश केलंय तिथे असेल आपलं एडिट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं इथं. त्याचा एकदा कलर चेंज करतो मी, डेंजरच्या जागी मी इथे टाकणार आता प्रायमरी कलर. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे दोन बटन. ओके. झाली डिझाईन. जसं डिलीट वर करणार डेटा काय होणार, डिलीट होणार. ओके. एडिट वर क्लिक केलं, डेटा अपडेटला जाणार. ओके. हे मेथड तुम्हाला समजले असेल. मग बाकीचा डेटा माझा जो राहिला होता तो मी काय करतो आता, जी आपली युजर साईटची वेबसाईट आहे त्याला मी काय करतो, डेटा प्रिंट करून घेतो. मग डेटा प्रिंट करण्यासाठी मला कुठे जायला लागेल, कोणत्या पेजला जायला लागेल, इंडेक्स डॉट जीएस ला. डायरेक्ट इंडेक्स डॉट जीएस ला जाऊ का, आधी मला डेटा आणायला लागेल ना, ह्या पेजला युजर साईटला डेटा आणायला लागेल ना, कोणता, प्रोजेक्ट नावाचा. मग त्यासाठी फर्स्ट मला जायला लागेल युजर डॉट जीएस मध्ये आणि इथे मला काय करायला लागेल, पहिला डेटा घेऊन यायला लागेल. मग मी ते राईट करू, लेट SQL4 इक्वल टू, इथे कोणतं राहणार, प्रोजेक्ट. ओके. आणि जी आपली क्युरी, त्या क्युरीला मी इथे करतो रन, झाली. आणि त्या क्युरीला आपण काय करणार, ओबीजी मध्ये अटॅच करणार. जसं की जो काय प्रोजेक्ट नावाचा डेटा आहे तो आपण कोणत्या व्हेरिएबल मध्ये पास केला आता, प्रोजेक्ट नावाचा. मग आता आपल्याला बाकीचा जो डेटा आहे, प्रोजेक्ट नावाचा डेटा आपल्याला काय करायचा आहे, हा प्रिंट करायचा आहे. मग प्रिंट करण्यासाठी मी काय करणार, जो आपला इंडेक्स डॉट EJS फाईल आहे त्यामध्ये आलो आणि ह्यामध्ये मी काय शोधणार आता, आपलं प्रोजेक्टचा सेक्शन कुठे आहे ते प्रोजेक्टचा सेक्शन, इथं कंटेनर हा एक आहे, प्रोजेक्ट कार्ड. कशात प्रिंट करायला लागेल मग,
इथे पण प्रोजेक्ट एकच कार्ड ठेवायचे का? ठीक आहे, इथे प्रिंट करू शकतो ना मग. फर्स्ट कार्ड पकडला आणि तिथे मी काय करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला अँड क्लोज केला. मग प्रोडक्ट डॉट मॅप फंक्शन, आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये दोन पॅरामीटर आयटम आणि इंडेक्स नंबर साठी आय घेतलं. ठीक आहे. मग त्याचबरोबर जो काय प्रोजेक्ट कार्ड होता, ड्यू होता, त्या ड्यूच्या मी बाहेर काय करतो, त्या इजेसचा काय करतो इथे एंड करतो. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केले. आता बघा प्रोजेक्ट आपल्याकडे किती झालेत, चार कसं काय झाले, डेटाबेस मधले दोन आणि आपले इथले किती होते, दोन. असे आपल्याला डेटाबेस किती झाले, चार शो झालेत. मग मी जे काय स्टॅटिक आपल्याकडे कार्ड होते ते स्टॅटिक कार्ड डिलीट करू मग का? ठीक आहे, स्टॅटिक कार्ड मी काय करतो इथे डिलीट करायचं. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं. आता प्रोजेक्ट आपल्याकडे किती, तर दोन प्रोजेक्ट आहे. का दोन आहेत, की जी आपण डेटाबेस मधली जी काय प्रोजेक्ट नावाचे व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवला, ह्या प्रोजेक्ट नावाच्या लेंथ किती आहे, दोन लेंथ आहे. म्हणजे आपल्याकडे प्रोजेक्ट किती आहेत सध्या, दोन आहेत. त्याच्यामुळे आपले किती शो झालेत, दोन झाले. मग आता त्यामधला मी डेटा काय करतो, फक्त प्रिंट करून घेतो. आता जसं की ते आपल्या काय राहणार आहे, टायटल. मग इथे मी टायटलला काय करतो, एकदा प्रिंट करून घेतो. मग इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, आयटम डॉट टायटल, आणि इथे लास्ट मध्ये आयटम डॉट डिटेल. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, आलं इथे ऑनलाईन चॅट ऍप आणि त्याची आपण डिटेल ऍड केली इथे. ठीक आहे. मग त्याचबरोबर मी काय करतो, जी आपली लिंक आहे गिटअप लिंक, ती गिटअप लिंक मी काय करतो इथे इजेसच्या सिंटॅक्स मध्ये ओपन करून प्रिंट करून घेतली. त्याचबरोबर लाईव्हची लिंक पण, जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं आणि मी आता इथे व्हीएस कोडच्या लिंकवर कोडवर मी क्लिक केलं, कुठे आलो मी, डायरेक्ट गिटअपला आलो. आलो ना. आणि जसं मी लाईव्हच्या लिंकवर क्लिक केलं, कुठे आलो, लाईव्हच्या लिंकला आलो, प्रोजेक्टला. आता फक्त आपल्याला राहिलं टेक्नॉलॉजी प्रिंट करून घ्यायच्या. मग टेक्नॉलॉजी आपण कुठे ऍड केल्यात, इथे. मी याला काय करतो, जो स्टॅटिक डेटा आहे तो मी सगळा रिमूव्ह केला, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला मी इथे, इक्वल टू काय राहणार इथे, आयटम डॉट काय नावाने आपण डेटा प्रिंट केलाय, टेक्नॉलॉजी म्हणून, आहे ना. एकदा मी डेटाबेस मध्ये चेक करतो कन्फर्म की आपण टेक्नॉलॉजी दिले. आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. ओके. आउटपुट पेजला टेक्नॉलॉजी जसं की यस केली, नोट जीएस, रिॲक्ट आणि टेल वाइंड केले. ओके. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश करून चेक करतो की आपलं जी काही टेक्नॉलॉजी होते, अरे काय एरर आला इथे, आता आयटम इज नॉट डिफाईन्ड. ओके. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम काय येतोय तो, ठीक आहे. प्रोजेक्ट मध्ये आलो, एकदा इथे आपण डेटा कसा प्रिंट केला एकदा मी तो चेक करतो. जसं की इथे आपण, ओके, इंडेक्स मध्ये आलो आणि आपल्याला टेक्नॉलॉजी इथे प्रिंट करायची. ओके. एकदा डबल आउटपुट पेजला आलो, मी इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, आपल्या टेक्नॉलॉजी काय झाली इथे प्रिंट झालं. जसं की ती नोड आली, रिॲक्ट आली आणि टेलवाइंड आली. मी त्याला काय करतो, फक्त जो आपण प्रिंट केलाय टेक्स्ट, त्या टेक्स्टला मी काय करतो, बोल्ड करतो. जसं की बोल्ड करण्यासाठी FW आपण काय करतो, बोल्ड राईट करतो, बरोबर, म्हणजे थोडेसे व्यवस्थित दिसेल. अरे बोल्ड का नाही झाले, ठीक आहे. आय थिंक बूटस्ट्रॅप यूज नाही झालं वाटतं इथे. ओके. झाला आपला प्रोजेक्ट सगळे प्रिंट. जसं की मी ऍडमिन पॅनल मध्ये आलो आणि एक प्रोजेक्ट ऍड करतो. जसं की प्रोजेक्टचं नाव देतो ABC आणि त्याची एक इमेज अपलोड करतो. इमेज इमेज इमेज, एक इमेज सिलेक्ट केली, त्यानंतर टेक्नॉलॉजी यूज करतो मी, रिॲक्ट नोड, त्याची एक लिंक टाकली, त्यानंतर एक लाईव्ह लिंक, आणि डिटेल मध्ये मी असं काहीतरी रॅन्डम राईट केलं आणि ते सबमिट केलं. जसं सबमिट केलं, डेटा काय झाला, सेव्ह झाला. आणि आपली प्रोजेक्ट लिस्ट होती, त्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये काय झालाय, एक प्रोजेक्ट ऍड झालाय. ओके. जसं आउटपुट पेजला आलो,
आपल्या युजर साईटला, आणि आता युजर साईटला बघतोय तर काय झाले, आपले 3 प्रोजेक्ट झाले तिथे, बरोबर. आता त्या प्रोजेक्ट मध्ये फक्त आपली इमेज शो करायची राहिली. मग इमेज पण मी काय करतो, इथे शो करून घेतो. आता इमेज कुठे शो करायला लागेल, इथे. मग इथे घेतलं मी img टॅग, आणि ह्याच्या आतमध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन करून इथे काय असणार, आयटम डॉट काय असेल मग इथे इमेज, आणि इजेसचा सिंटॅक्स केला मी क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. अरे ठीक ठीक आहे, मी करत नाही. माझी इमेज तर सगळं सीएसएस चुकते सगळी. अरे इथे पण सगळी सीएसएस गायब झाली. ओके, तुमच्याकडे असेल भरपूर सीएसएस चांगली, तर तुम्ही काय करा, इमेज प्रिंट करून घ्या. ठीक आहे ऑनलाईन मेंबर. इतर की आता आपण सगळे सेक्शन काय केलेत आतापर्यंत कव्हर केलेत. मग आता आपलं राहिले कोणतं आज, फक्त कॉन्टॅक्टचं राहिले. ठीक आहे ना. मग जे काय कॉन्टॅक्टचं राहिले ते कॉन्टॅक्टचं पण आपण काय करायचं, कम्प्लीट करणार आहे. आता कॉन्टॅक्ट मध्ये काय असणार आहे, ऑनलाईन मेंबर मला कोण सांगेल का? तुम्ही माईक चालू करून बोलला तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. ओम काय असेल ह्यामध्ये, आपण लॉजिक काय यूज करणार. जसं की काय होणार, आपली आता वेबसाईट आहे, जसं की वेबसाईट मध्ये सगळं आपण लँग्वेज, स्किल, एज्युकेशन, त्यानंतर आपले प्रोजेक्ट सगळे आपण कुठून हँडल करतो, ऍडमिन मधून. मग जर हा कॉन्टॅक्टचा पेज आहे आणि कॉन्टॅक्ट मध्ये हा फॉर्म आहे, हा फॉर्म आपण फिल केला तर डेटा कुठे जाणार, ऍडमिनला जाणार. ऑनलाईन मेंबर कुठे जाईल, जसं की मी ते नाव टाकलं, माझा एक ईमेल टाकला, आणि इथे मी मेसेज करतो, राईट हाय मेसेज, आणि ते मी सेंड मेसेज राईट केला. इथे काय म्हणते, थँक्यू दत्ताबाई, यू मेसेज बिन डिलिव्हर, आय गॉट बॅक यू टू, ठीक आहे, 24 hours असं काहीतरी मेसेज प्रिंट झालाय मला. मग हा जो काय डेटा आहे, हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, ह्या ऍडमिनला दाखवायचा आहे. आतापर्यंत आपण काय केलं, की ऍडमिन मधून आपण फॉर्म भरायचो, आणि तो फॉर्म आपण कुठे शो व्हायचा, आपल्याला युजरला. मग आता आपण काय करणार आहे, जो हा युजर साईडचा फॉर्म आहे, तो युजर साईडचा फॉर्म आपण कुठे शो करणार आहे, ऍडमिन साईडला करणार. ओके. मग मी कुठे जातो, फर्स्ट आपली जी काही इंडेक्स डॉट इजीएस फाईल आहे, नाव बार मध्ये कुठे आहे आपला हा फॉर्म, कुठे आहे? आधी आपण इकडचं काम करू ना, युजर साईडचं. ओके. आता हा फॉर्म कुठे आहे? तो फॉर्म काय करतो, फर्स्ट शोध देतो. आता हा फॉर्म कुठे कुठे कुठे, फुटर मध्ये फॉर्म टॅग इथे आहे, फॉर्म टॅग. आणि या फॉर्म टॅगला मी काय करणार, आता डेटा पाठवण्यासाठी काय जाणार, एक ऍक्शन देतो. ठीक आहे ना. म्हणजे डेटा कुठे जायचा, मग स्लॅश, ठीक आहे, स्लॅश ऍक्शन मध्ये मी सांगतो काय, सेव्ह अंडरस्कोर कॉन्टॅक्ट. ओके. मग त्याला एक मेथड द्यायला लागेल. मेथड कोणती देतो आपण, पोस्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि हे पेजला रिफ्रेश केलं, आणि मी आता काय करतो, त्यात डेटा फिलअप करतो. जसं की मी मेसेज राईट केला, ईमेल राईट केला, आणि नेम, आणि इथे मी करतो सेंड मेसेज वर राईट, आणि त्याला ओके करतो. अरे हाच फॉर्म आहे का पक्का, ओके. त्याला एक त्याला जावा स्क्रिप्ट राईट केले ना. ठीक आहे, मी थोडीशी जावा स्क्रिप्ट काय करतो, रिमूव्ह करतो. जो हा अलर्ट आहे, तो अलर्ट पण मी इथे काय करतो, रिमूव्ह करतो. कॉन्टॅक्ट फॉर्म, हा फॉर्म सबमिट होत नाही. ठीक आहे, इथे दिसतोय तुम्हाला की कुठे जावा स्क्रिप्ट राईट केली ह्यांनी, कॉन्टॅक्ट साठी इथे आहे ना. ती कॉन्टॅक्ट मधली जी काय जावा स्क्रिप्ट त्यांनी राईट केली, ते मी जावा स्क्रिप्ट सगळी मी काय करतो, आता इथून रिमूव्ह करून टाकतो. ओके. म्हणजे आपल्याला काय ते फॉर्मवर काय प्रॉब्लेम नाही येणार. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आणि मी एकदा इथे नेम ईमेल टाकला, त्यानंतर एक हाय मेसेज टाकला, आणि इथे मी सेंड सबमिट बटनावर क्लिक केलं. युजर कुठे गेला आता, स्लॅश सेव्ह कॉन्टॅक्टला. कोणत्या मेथडने गेला इथे आता, पोस्ट मेथडने. मग जी का आपली युआरएल असणार आहे, ती युआरएल आपण कोणत्या साईटला बनवणार, युजर साईटला बनवणार की ऍडमिन साईटला बनवणार, ऑनलाईन मध्ये कोणी सांगू शकते,
कोणत्या साईटला आहे? पक्का ऍडमिन साईटला ऑनलाईन मेंबर जी काही URL आहे. आता मी हा फॉर्म भरलाय, कोणता युजर साईटचा फॉर्म भरलाय ना, आणि इथे मी सेंड मेसेज वर क्लिक केलंय. मग मला इथे एक मेसेज आलाय, कॅन नॉट पोस्ट स्लॅश सेव्ह कॉन्टॅक्ट. मग जी काही स्लॅश सेव्ह कॉन्टॅक्टची URL असेल, ती URL मी युजर साईटला बनवणार की ऍडमिन साईटला? बरोबर वैष्णवी, जी काही URL असणार ती URL आपण कुठे बनवणार? युजर साईटला. का युजर साईटला बनवणार? की जो आपला फॉर्म होता तो फॉर्म कोणत्या साईटला होता? ओम, युजर साईटला होता. त्यामुळे आपण कुठे बनवणार त्याची URL? युजर साईटला. मग युजर साईटला आलो आणि मी ते बनवतो. काय बनवणार? राऊट डॉट काय असणार? पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड. किती राहणार? स्लॅश सेव्ह कॉन्टॅक्ट. इथे मी करतो असिंक राईट आणि इथे फंक्शन राईट केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण जो काय डेटा पाठवला, तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये येतो डेटा? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आउटपुट पेजला आलो, मी इथे रिफ्रेश केलं, आपल्याला डेटा आला का इथे काही? आता का नाही डेटा आला तो तर पाहायला लागेल ना. रिक्वेस्ट डॉट आपण सेंड केलं इथे, ओम का नाही आला सांगता येईल तुला? की आपण फॉर्म मधून डेटा भरतो पण डेटा नाही आला. आता ह्याचं एक रिझन आहे. काय रिझन आहे सांगू मी तुम्हाला? की आपण आता युजर डॉट इंडेक्स डॉट EJS मध्ये आलो आणि जो आपण हा फॉर्म बघतो त्या फॉर्म मध्ये आपण काय काय दिलंय? ID टाईप दिलाय, ID दिलाय, प्लेस होल्डर दिलाय, रिक्वायर्ड दिलंय. काय राहिलंय मिसिंग आहे ह्यामध्ये? मिसिंग काय आहे ह्यामध्ये ओम? नेम मिसिंग आहे ना. मग इथे मी काय करतो? फर्स्ट युजर नेम दिलंय. ठीक आहे. त्यानंतर ह्याला पण मी एक नेम देतो. नेम काय देणार आपण ह्याला? ईमेल देऊ. आणि लास्ट मध्ये काय देणार आपण ह्याला? नेम मध्ये मेसेज. बरोबर, मेसेज. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी ह्याला रिफ्रेश करतो आणि एकदा डबल मी डेटा काय करतो? फिल करतो. जसं की मी माझं नाव राईट केलं, त्यानंतर एक माझा ईमेल आणि माझा मेसेज असणार हाय, आणि इथे मी सेंड मेसेज केला. आला डेटा आता. मग जो हा डेटा आला, हा डेटा काय करायचा आता? डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. मग डेटाबेस मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायचं बोललं तर आपल्याला एक टेबल लागणार आहे. चॅट जीपीटी ला आलो आणि याला मी सांगतो, जो आपण डेटा कॉपी केला मी पेस्ट केला आणि याला सांगतो क्रिएट टेबल क्युरी इन SQL आणि केलं एंटर. दिले आपल्याला इथे क्युरी दिली त्यांनी, आणि त्या क्युरीला मी काय करणार? कॉपी करणार आणि ऍज इट इज कुठे पेस्ट करणार होता? आपल्या वर्कबेंच मध्ये. वर्कबेंच मध्ये आलो आणि इथे जी आपली क्युरी होती त्या क्युरीला मी इथे पेस्ट केलं. ज्या गोष्टी मला लागत नाही ते मी काय करतो आता इथे रिमूव्ह करतो. ह्याला पण करतो रिमूव्ह आणि ह्याला पण करतो मी आता रिमूव्ह. ह्याला राहून देतो सध्या आता, नाही तर ह्याला पण आपण करून टाकू रिमूव्ह. आणि ही क्युरीला मी करतो आता इथे रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक केलं, टेबल झाला क्रिएट. मग आपण येणार आपल्या युजर साईटला आणि युजर साईट मध्ये डेटा कशात आला आता? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग जो हा डेटा आलाय हा डेटा काय करायचा? SQL मध्ये स्टोअर करून द्यायचा. मग इथे d.request.body असा मी एक व्हेरिएबल बनवला आणि जो डेटा आलाय तो डेटा मी काय करतो आता? एका क्युरी मध्ये कन्वर्ट करतो. जसं की SQL इक्वल टू टिल्ट आणि इथे राईट करणार मी इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे आपला? कॉन्टॅक्ट नावाचा. कॉन्टॅक्ट मध्ये आपण काय काय टाकणार? युजर नेम, ईमेल आणि मेसेज. त्यानंतर आपला व्हॅल्यू कीवर्ड आणि जो आपल्याला डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तो आपण डेटा काय केलाय? इथे अटॅच केलाय. ओके. आणि या क्युरीला रन करतो. रन करण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे, रन करण्यासाठी आपण काय करणार इथे? की लेट डेटा इक्वल टू काय असणार? अवेट exe आणि exe ला आपली SQL क्युरी पास केली. ओके. आणि जो काय डेटा आहे तो डेटाला मी काय करतो? सेंड करतो. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे काय करतो? रिफ्रेश करतो. कुठे? कॉन्टॅक्ट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं काय म्हणताय? डज नॉट एक्झिस्ट प्रोजेक्ट कॉन्टॅक्ट 1. ठीक आहे. आय थिंक आपलं टेबल नेम चुकलंय. इथे कॉन्टॅक्ट मेसेज म्हणून आहे टेबल आणि इकडे आपण राईट काय केलंय? फक्त कॉन्टॅक्ट राईट केलंय. इथे पेस्ट केलं.
जसं आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी याला रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केला आपला एरर सॉल्व्ह झाला आणि आपल्याला एक मेसेज झाला, इन्सर्ट आयडी आलाय, स्टेटस आयडी आलाय, म्हणजे आपला डेटा काय झालाय, स्टोअर झालाय. ओके. मग जसा आपला डेटा स्टोअर झाला की आपल्याला रिस्पॉन्ड डॉट सेंड नाही करायचं, आम्हाला रिस्पॉन्ड डॉट काय करायची ते आता रिडायरेक्ट करायची. मग इथे मी काय करतो, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, आणि रिडायरेक्ट मला कुठे करायची, स्लॅशला रिडायरेक्ट करायची. बस, फंडा खतम. अरे कोलन पडला, आउटपुट पेजला आलो, एकदम मी इथे रिफ्रेश केलं. जसं इथे रिफ्रेश केलं आलो आपल्या वेबसाईटला, डबल मी काय करतो, एकदा हा जो काही कॉन्टॅक्टचा फॉर्म आहे तो एकदा फिलअप करतो. ईमेल टाकला, मेसेज टाकला, एक मेसेज टाकला जसं की हाय मेसेज टाकला आणि सेंड मेसेज केला, गेला डेटा आपला. बस कॉन्टॅक्टचं खतम. एकदा मी डेटा येतोय का नाही कन्फर्म मी इथे काय करतो, चेक करतो. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपला टेबल कोणता आहे हा, आणि ह्या टेबलला मी इथे करतो रन. अरे जसं रन केलं इथे आले 3 कॉन्टॅक्ट आलेत आपले, फर्स्ट आलाय, सेकंड आलाय आणि थर्ड आलाय. ओके. मग जो हा आपल्याला हा डेटा आहे, जो काय आपण हा मेसेज कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये आपण डेटा घेतलाय आणि डेटाबेस मध्ये स्टोअर केलाय, तो डेटा आपल्याला काय करायचा आता ऍडमिन साईटला शो करायचं. मग ऍडमिन साईटला शो करायचं बोललं तर काय करायला लागेल, जसं प्रोजेक्ट नावाचं बटन आहे त्याच प्रकारे आपलं एक कॉन्टॅक्ट नावाचं बटन राहील. मग ते बटन बनवण्यासाठी आपल्याला कुठे जायला लागेल, नावबार मध्ये. आणि नावबार मध्ये आल्यानंतर जसं की ते नावबारचे कोड कुठे राईट केलाय त्याला मी शोधतो, इथे आहे. त्या प्रोजेक्टला मी काय करतो, एकदा कॉपी केला आणि इथे करतो पेस्ट. जिथे प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या जागी आपण करू इथे कॉन्टॅक्ट, आणि ह्याला पण मी URL ला देतो स्लॅश, अरे स्पेलिंग ठीक आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, आलंय बटन इथे, त्या बटनावर मी करतो क्लिक केलं, इथे काय आलं आता, कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश कॉन्टॅक्टची URL बनवायची. मग URL बनवण्यासाठी ऍडमिन मध्ये आलो आणि इथे मी काय करतो, एक URL बनवतो. कोणती URL, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कॉन्टॅक्ट, कोमा घेतला, असिंग घेतलं, त्यानंतर एक फंक्शन घेतो आणि फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार सेकंड रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो सेंड. आता आहे ठीक आहे, सेंड नाही करत मी, डायरेक्ट काय करतो, मला एक पेज शो करायचे ना आपल्याला, मग मी इथे काय करतो, रेंडर करतो. रेंडर केलं ऍडमिनच्या फोल्डरच्या आतमध्ये कोणतं पेज असेल आपलं, कॉन्टॅक्ट डॉट इचएस बनवून घ्यायचं. एकदा ऍडमिन मध्ये आलो आणि एकदा मी कॉन्टॅक्ट डॉट इचएस पेज बनवतो आणि ह्याच्यामध्ये मी H1 मध्ये राईट करतो हाय. जसं आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, आला इथे हाय मेसेज. मला हाय मेसेज नाही प्रिंट करायचा, मला काय करायचं, एक नावबार शो झाला पाहिजे आणि त्यानंतर मला एक फुटर, दोन्ही पेज मला लागणार आहे. मग इथे मी करतो नाव बार डॉट, अरे नाव बारचा एन मोठा आहे ना, आणि त्याबरोबरच आपल्याला एक लागणार आहे फुटर. दोन्ही पेजला मी इथे करतो फुटर, अरे फुटर टॅग नाही, फुटर पेज. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे आपलं, झालं ना नावबार आणि फुटर. मग त्या पेज मध्ये मी थोडीशी डिझाईन करतो, जसं की मला तुम्हाला माहिती आहे डिझाईन करण्यासाठी एक काय घेतो आपण, कंटेनर, कंटेनरच्या आतमध्ये ओम रो, रोच्या आतमध्ये कॉल MD12, आणि याच्यामध्ये मेसेज राईट करणार कोणता, कॉन्टॅक्ट मेसेज. जसं आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं, आलं इथे कॉन्टॅक्ट मेसेज. मी तर फक्त त्याला डिझाईन करतो. डिझाईन करण्यासाठी माहिती आहे काय करणार, क्लास दिला, FW देणार, ह्याला थोडासा बोल्ड करतो, आणि या रोला मी काय करणार, BG कलर व्हाईट, पॅडिंग राऊंडेड आणि शॅडो दिली. आला इथं आपला. आणि काय करायचं, जो आपल्याला डेटा पाठवलाय, ठीक आहे, कुठे आला आपण डेटा कुठून पाठवलाय, ऍडमिन मध्ये. ओके. आता आपल्याला ह्या पेजला काय करायचंय, डेटा कॉन्टॅक्टचा प्रिंट करायचा आहे. मग प्रिंट करण्यासाठी डेटा मी काय करतो, एकदा डेटा घेऊन येतो. जसं की डेटा घेऊन येण्यासाठी लेट इक्वल टू SQL इक्वल टू टिल्ट, आणि त्यामध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉन्टॅक्ट मेसेज, आणि त्या क्युरीला मी इथे काय केलं, रन केलं. ह्या क्युरीला रन केल्यानंतर काय करायचं, एक लेट OBJ इक्वल टू कॉन्टॅक्ट मेसेज डॉट कोलन डेटा, आणि हा OBJ करायचा आपल्याला ह्या
कॉन्टॅक्ट डॉट EJS ला फॉरवर्ड. जसं आउटपुट पेजला आलो मी इथे रिफ्रेश केलं, डेटा झाला का शो? नाही झाला. फक्त आपण डेटा कशात पाठवलाय? हा कॉन्टॅक्ट मॅसेज मध्ये पाठवलाय. मग डेटा प्रिंट करण्यासाठी कॉन्टॅक्ट डॉट EJS मध्ये आलो आणि ह्याच्यामध्ये मी काय करतो, अजून एक रो घेतला. रो नंतर एक कॉल MD घेतला मी 12 आणि त्याच्या आतमध्ये घेतो एक टेबल. 1 आले का? अरे 12 घ्यायला लागेल आपल्याला ना. इथे घ्यायला लागेल डॉट कॉल MD मी घेतला इथे 12 आणि त्याच्या आतमध्ये असणार आपला एक टेबल आणि टेबलच्या आतमध्ये TR नंतर टी हेड असतो है ना. पहिलं घेऊ आपण SR नंबर. सेकंड काय आहे आपल्याकडे? युजर नेम आहे ना, मग ती युजर नेम पण करू इथे प्रिंट. त्यानंतर काय इथे आणि ईमेल नंतर आपण घेतला इथे मेसेज. ऍक्शन ठेवायची का नको? ठीक आहे, आपण डेटा एकदा प्रिंट करू, मग विचार करू की ऍक्शन टाकायची का नको. ओके, त्या जो काही डेटा आलाय तो आपण कशात पाठवलाय? ओके, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, झालाय आपला टेबल. त्या टेबलला मी काय करतो? डिझाईन देतो. आता डिझाईन देण्यासाठी काय क्लास आहेत बरं बूटस्ट्रॅपचे? क्लास टेबल, त्यानंतर अजून कोणते क्लास आहेत? ठीक आहे, ह्या प्रकारे मी देतो क्लास. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झालाय आपला टेबल प्रिंट इथे. आणि बाकीचा डेटा पण मी इथे काय करतो? प्रिंट करून घेतो. मग जसं की प्रिंट करण्यासाठी EJSचा सिंटॅक्स ओपन केला, इथे मी करणार कॉन्टॅक्ट. आपण डेटा कशात पाठवला एकदा मी ऍडमिन मध्ये चेक करतो की कॉन्टॅक्ट मेसेज ह्या व्हेरिएबल मध्ये मी डेटा फॉरवर्ड केलाय. मग कॉन्टॅक्ट मेसेज डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर एक फंक्शन आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये राहतो 2 पॅरामीटर, एक राहणार आयटम आणि सेकंड राहणार इंडेक्स नंबर साठी आय. कर्ली ब्रॅकेट ओपन केला अँड क्लोज केला. इथे पण EJSचा सिंटॅक्स ओपन अँड क्लोज. इथे पण EJSचा सिंटॅक्स ओपन अँड क्लोज केला आणि त्याच्या आतमध्ये काय केला? I+1 केला, त्यानंतर आयटम डॉट युजर नेम आणि त्यानंतर आयटम डॉट ईमेल आणि त्यानंतर आयटम डॉट मेसेज. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, आला इथे मेसेज. मला समजतंय हे दत्ता नावाचा कोणतरी युजर आहे, त्याची ईमेल ID हे आणि त्यांनी मेसेज राईट केलाय हाय. जसं की अजून एकदा आलो युजर मध्ये आणि इथे मी एक नवीन मेसेज राईट करतो आणि इथे राईट केला जसं की हे राईट केलं आणि इथे सेंड मेसेज. जसं मी ऍडमिन मध्ये आलो आणि इथे रिफ्रेश केलं, आला इथे मला मेसेज. ओके, इझी ना. ऑनलाईन मेंबर जमेल हे तुम्हाला सर्व? होम जमेल का? झालंय तुमचं ऑलरेडी ऑनलाईन मेंबर? ऑलरेडी केलंय वाटतं तू ना. ऑनलाईन मेंबर समजतंय का? फास्ट होत. आता लॉग इन घेण्यासाठी आपल्याकडे 2 सेक्शन असतात किंवा आपल्याकडे 2 पॅकेज असतात. कोणते कोणते पॅकेज आहेत मग आपल्याकडे लॉग इन साठी यूज करण्यासाठी? होम, कोणते कोणते पॅकेजचा यूज करून आपण लॉग इन करू शकतो? अरे आहेत ना आपल्याकडे, 2 सिस्टीम आपण घेतल्या होत्या. कोणत्या? ऑनलाईन मेंबर वैष्णवी बरोबर. अरे बाकीच्या स्टडी करतात का नाही अजून? बरं, सेशनने आपण लॉग इन करू शकतो, कुकीजने करू शकतो. कुकीजने आपण लॉग इन करतो. अजून नवीन काहीतरी एक कॉन्सेप्ट होता बा. कोणता होता? ओम कोणता होता? अरे ऑनलाईन मेंबर, आपण लॉग इन सिस्टीम 2 पॅकेजचा यूज करून करत होतो बरोबर ना. एक तर आपण सेशनने बनवत होतो लॉग इन आणि अजून एक नवीन 2 आपण लॉग इनचे टॉपिक पाहिले होते. एक सेशनने लॉग इन करत होतो आणि नेक्स्ट ऍक्टिव्हिटी टोकनचा यूज करून मी एकदा काय करतो, डबल एकदा लॉग इनचं डेमो घेतो. ठीक आहे, आता आपलं जी काय ऍडमिन पॅनल आहे सगळे मी काय करतो, टॅब एकदा क्लोज करतो. आता आपल्याला जी काय ऍडमिनचं आहे, जी आपल्याला ऍडमिनला लॉग इन टाकायची, कोणत्या साईटला? ऍडमिन साईटला.
मग जी काय आपलं काम चालणार आहे ते काम कुठे होणार आहे सगळं? ओम ऍडमिन साईटला होणार आहे. ओके. जसं की मी काय करतो आता admin.js मध्ये आलो आणि admin.js मध्ये आल्यानंतर मी काय करणार? ठीक आहे, यामध्ये काय करत नाही सध्या. admin.js मध्ये आल्यानंतर ते वरतीच मी काय करतो, एक राऊट बनवतो. जसं की त्या राऊटला असेल राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि याला मी देणार स्लॅश लॉग इन. कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेणार, सेकंड घेणार रिस्पॉन्स आणि कर्ली ब्रॅकेट ओपन करून मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. आणि रेंडर काय करणार की रेंडर मी काय करणार ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये स्लॅश लॉग इन डॉट इजेएस माझी फाईल असणार आहे. ठीक आहे. आणि मग ऍडमिन फोल्डर मध्ये मी आलो आणि इथे काय करतो लॉग इन डॉट इजेएस फाईल बनवली आणि इथे मी नाव देणार लॉग इन. ठीक आहे. H1 मध्ये मी राईट करतो लॉग. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश करतो आणि इथे मी काय करतो तर स्लॅश लॉग इन सर्च केलंय. ठीक आहे, डॅश पडला माझ्याकडून ने एंटर केलं. आलं आपण लॉग इन पेजला. आता लॉग इन पेज मध्ये काय काय असतं की एक फॉर्म असतो, एक त्यामध्ये ईमेल असेल आणि सेकंड आपल्याकडे काय असेल पासवर्ड. जसं की मी इथे काय करतो, अरे ठीक आहे. मग मी चॅट जीपीटी कडून काय करतो एक फॉर्म क्रिएट करून घेतो. ओके. मग ह्याला मी सांगतो क्रिएट किंवा आपण डिझाईन करू शकतो फॉर्म. जसं की मी ह्याला काय करतो HTML चं स्ट्रक्चर घेतलं. ठीक आहे. आणि HTML चं स्ट्रक्चर घेतल्यानंतर ह्याला मी काय करणार एक कंटेनर. ठीक आहे. कंटेनर घेतला, कंटेनरच्या आतमध्ये मी घेतो आता इथे. ठीक आहे, सॉरी कंटेनर नाही घेत मी, कंटेनर फ्लुइड घेतो. माहिती आहे फ्लुइड काय करतो ओम? अरे माहिती आहे का नाही तुम्हाला? ठीक आहे, मला डायरेक्ट सजेशन येतात. ठीक आहे. ठीक आहे, मी सगळं हाताने राईट करतो एकदा. ठीक आहे, कंटेनर घेतला, कंटेनरच्या आतमध्ये मी रो घेतला आणि रोच्या आतमध्ये मी घेणार कॉल MD6 घेतला आणि त्यानंतर अजून एक कॉल MD6 घेतला. असं मी काय केले दोन पार्ट केले, पार्ट 1 आणि सेकंड घेणार मी पार्ट 2 घेणार. जसं आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे सर्च करतो लॉग इन आणि इथे मी केलं रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला इथे दोन पार्टिशन दिसतात. ओके. मग फर्स्ट पार्टिशन मध्ये आपली काय असेल एक इमेज असेल. जसं की आपण बघतो ना A to Z ची जी काही वेबसाईट आहे, जसं की मी इथे आलो A to Z सर्च केलं. जसं इथे काय दिसतंय एका साईडला काय होईल आपली इमेज आहे आणि दुसऱ्या साईडला काय आपल्याकडे लॉग इनचा फॉर्म आहे. मी काय करतो हीच इमेज घेतो आता. इथे कॉपी इमेज ऍड्रेस घेतला, आउटपुट पेजला आलो, SRC मध्ये पेस्ट केला. एकदा आपल्या आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश करतो मी एकदा, इमेज झाली इथे शो. आणि सेकंड पार्ट मध्ये आपले काय असेल लॉग इनचा फॉर्म असेल. जसं की इथे मी घेतला एक फॉर्म टॅग, त्याला ऍक्शन सांगतो डू, काय सांगणार आपण डू लॉग इन आणि त्याला आपण देणार एक मेथड दिली मी इथे पोस्ट. ठीक आहे, पोस्ट दिली. त्यानंतर त्यामध्ये आपण फील्ड घेऊ. जसं की पहिली फील्ड घेऊ आपण एंटर. ठीक आहे. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी केलं रिफ्रेश, ह्या साईडला काय ईमेल आला आणि ह्याला मी काय करतो कॉपी करतो आणि चॅट जीपीटीला सांगतो मला काय कर डिझाईन करून दे. तू ह्याला काय कर CSS राईट कर. ओके. मग ह्याला सांगतो राईट फक्त CSS आणि इथे मी केलं एंटर.
ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला सीएसएस तो राईट करतोय, तोपर्यंत आपण काय करू, एक टेबल बनवून घेऊ, है ना. ठीक आहे, टेबलची गरज नाही, सीएसएस राईट केल्यानंतर आपण करू. तोपर्यंत आपण पॅकेज इन्स्टॉल करून घ्यायचे इथे. आता मला सांगा, ऑनलाईन मेंबर एक एक सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचं की मला JWT टोकन यूज करायची आणि त्याचं लॉग इनचं यूज करायची, त्यासाठी मला पॅकेज कोणते कोणते लागणार आहे. ओम, सांग बरं एखादा पॅकेज होता तू. मला JWT टोकनचा यूज करायची ना आता, लॉग इन सिस्टीम, मग त्यासाठी पॅकेज कोणते कोणते लागतात. तोपर्यंत आपली डिझाईन होते कम्प्लीट. सांगा बरं कोणते कोणते पॅकेज लागतात मग. अरे कोणते कोणते लागतात पॅकेज, आहेत का नाही, पॅकेजचं नाव असेल ना. तोपर्यंत मी डिझाईन काय करतो, एकदा फक्त कॉपी अँड पेस्ट करतो. ह्याला पण कॉपी अँड पेस्ट, URL आपल्याला टाकायला लागेल, ह्याला टायटलच्या खाली टाकायला लागेल. ह्याला पेस्ट केली, आउटपुट पेजला आलो एकदा, आणि एकदा मी डिझाईन बघतो कशी झाली आहे. अरे काय डिझाईन केली. ठीक आहे, डिझाईन आता मलाच करायला लागेल आय थिंक. पुढे आपली इमेज, आणि इमेजला मी इथे देतो आता स्टाईल, आणि ह्याला देतो मी विड्थ दिली मी 100%, आणि त्याला हाईट देतो मी 100%. ओके, आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे करतो रिफ्रेश. ठीक आहे, इमेजनी सगळा पार्ट काय केलाय, कव्हर केलाय, आणि जी काय आपली हाईट विड्थ आहे त्या विड्थला मी करणार 70%, जसे की आपली विड्थ आली इकडे साईडला. ओके, त्याचबरोबर 70 नाही मी, ओके 70% बेटर राहील, 70% नाही, किंवा आपण याला करू 60%, जसं आउटपुट पेजला आलो. ओके, डिझाईन, आणि ह्या साईडला आपला राहील फॉर्म. मग ह्याला मी करतो कॉपी, आणि ह्याला ChatGPT ला सांगणार होता, न्यू टॅब घेतला, पेस्ट केला, आणि ह्याला मी सांगणार जो आपली इमेज असणार आहे, इमेज कव्हर 35% पार्ट इन लेफ्ट साइड and form right side in 30% कव्हर, असं काहीतरी त्याला सांगितलं. म्हणजे काय की जसं आपली A to Z ची आहे, ह्याच प्रकारे मी काय करतो, डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, अरे CSS राईट करून राहिला आपल्यासाठी तो आता. ठीक आहे, राईट केली आहे, कॉपी केली मी याला, आणि एकदा आपल्या पेजला जाऊन मी हे करतो सिंपल पेस्ट. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केली, झाला आपला एक नॉर्मल फॉर्म क्रिएट झाला इथे आता. ओके, तिथे H1 मध्ये एकदा मेसेज टाकतो फक्त मी इथे, त्या फॉर्मच्या बाहेर H1 मध्ये असेल आपला लॉग इन. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, बरे ठीक आहे, व्यवस्थित दिसत नाही ते. ठीक आहे, आलो आपण इथे, लॉग इनचं पेज झालं तयार. मग इथे मी काय करणार आता की आपल्याला माहिती, ठीक आहे, आणि लॉग इनचा फॉर्म झालाय. लॉग इनच्या फॉर्म नंतर मी इथे काय करतो, एक ईमेल टाकला, ईमेल नंतर मी इथे पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 6, आणि इथे मी केलं सबमिट. जसं मी इथे सबमिट केलं, डेटा कुठे गेला, स्लॅश डू लॉग इनला गेला डेटा, बरोबर. स्लॅश डू लॉग इनला नाही गेला पाहिजे, कुठे गेला पाहिजे, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश डू लॉग इनला डेटा गेला पाहिजे. एकदा आउटपुट पेजला आलो, आणि इथे मी रिफ्रेश करतो, ईमेल टाकला, सेकंड मी इथे टाकतो पासवर्ड 1 2 3 4 5 6, आणि ते करतो सबमिट. जसं सबमिट केलं, डेटा कुठे गेला, ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश डू लॉग इनला गेला. मग जी काही URL आहे ती URL मी काय करतो, ऍडमिनच्या आतमध्ये एकदा क्रिएट करून घेतो. ठीक आहे, इथेच बनवतो वरतीच. मग राऊट डॉट पोस्ट असणार, राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश डू लॉग इन, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शनच्या आतमध्ये एक रिक्वेस्ट
सेकंड घेतली रिस्पॉन्स आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट एकदा सेंड करून चेक करणार की मी जो काही कन्फर्म डेटा पाठवला होता तो कन्फर्म डेटा येतोय की नाही. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. जसं मी इथे रिफ्रेश केलं, एक आला ईमेल आणि सेकंड आलाय आपल्याला पासवर्ड आलाय. मग मला हा काय करायची, डेटाबेस मध्ये आहे की नाही, बरोबर ना. आपल्याला माहितीये की डेटा आपण लॉग इन करताना काय करतो की डेटाबेस मध्ये हा जो काही रिक्वेस्ट डॉट बॉडी मधला डेटा आलाय तो डेटाबेस मध्ये आहे की नाही हा फक्त आपण काय करतो, चेक करतो. मग चेक करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक पहिला तर फॉर्म बनवा, एक तर आपल्याला टेबल बनवावा लागेल. कशाचा, युजरचा, बरोबर ना. युजर लॉग इन करतोय नाही करत त्याचा आपल्याला काय करायला लागेल, एक टेबल बनवायला लागेल. मग मी वर्क बेंच मध्येच काय करतो, टेबल राईट करतो, जसं की क्रिएट टेबल आणि त्या टेबलला नाव देणार मी इथे आता युजर. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्यामध्ये आपल्या फील्ड असणार. जसं की पहिली फील्ड मी घेणार इथे आता युजर अंडरस्कोर आय डी. त्या आयडीला टाईप देणार मी इन. त्यानंतर त्याला असणार एक प्रायमरी की आणि ह्याला देणार आपण ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. कोमा दिला. त्यानंतर मी इथे घेतो अजून एक युजर नेम, त्याला टाईप देणार मी इथे व्हॅरकॅर दिला 100 आणि त्यानंतर एक घेतला मी ईमेल आणि ईमेलला मी टाईप देणार इथे व्हॅरकॅर 20 किंवा 100 असा मी. आणि लास्ट मध्ये असणार आपला एक पासवर्ड आणि त्या पासवर्डला मी इथे टाईप देणार कोणता, व्हॅरकॅरच देतो आणि व्हॅरकॅरला टाईप व्हॅरकॅर मध्ये मी राईट केला 100. झाला आपला टेबल क्रिएट आणि टेबलला मी करतो आता रन. टेबल घेतला एकदा क्रिएट करून, ओके. आणि त्या टेबल मध्ये मी काय करतो, इथे एक डेटा भरतो इथूनच. मग डेटा भरण्यासाठी काय असणार, इन्सर्ट इनटू कोणता टेबल मध्ये डेटा भरायचा, युजर. राऊंड ब्रॅकेट काय काय भरायचे तुला, की फर्स्ट मला एक युजर नेम भरायची, मग इथे युजर नेम कोमा सेकंड काय भरायचं तुला, ईमेल आणि थर्ड भरायची मला पासवर्ड. ओके. त्यानंतर कोणता कीवर्ड असतो आपला, व्हॅल्यूज नावाचा कीवर्ड. त्या व्हॅल्यूज मध्ये जो काय आपल्याला व्हॅल्यू फिल करायचे ते डेटा इथे भरायच्या. जसं की मी इथे माझं नाव टाकतो युजर नेम म्हणून आणि त्यानंतर असणार आपला एक ईमेल. मग ईमेल एक माझा मी राईट करतो, माझा एक ईमेल राईट केला जसं की 357@gmail.com आणि त्यानंतर असणार आपला एक पासवर्ड. जसं की इथे मी पासवर्ड राईट करणार 123456 आणि ह्या क्युरीला मी करतो आता नॉर्मली रन. इथे कर्सर नेला, क्युरीला केला रन. ओके. त्यामध्ये आता काय एक डेटा आहे, कोणत्या नावाचा, त्याचं नाव दत्ता नाव आहे, त्याची एक ईमेल आहे आणि त्याचा एक पासवर्ड आहे. आता आपलं काम कुठे आलं, आपण युजर साईडला. एकदा मी आलो, रिफ्रेश केलं, एकदा लॉग इनच्या फॉर्मला मी एक ईमेल टाकला आणि सेकंड टाकतो पासवर्ड 123456 आणि इथे करतो सबमिट बटनावर क्लिक. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं काय झालं, एक आपल्याला ईमेल भेटला आणि सेकंड भेटला आपल्याला पासवर्ड. मग हा जो काही दोन डेटा आहे हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, चेक करायचा आहे की डेटाबेस मध्ये आहे की नाही. मग डेटाबेस मध्ये आहे की नाही चेक करण्यासाठी आपल्याला माहिती आहे एक आपण क्युरी करत होतो. जसं की कोणती क्युरी होती, लेट एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि ते आपण क्युरी करायचो सिलेक्टची. जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल आहे आपला, युजर नावाचा टेबल आहे. त्यामध्ये आपल्याला चेक करायची की ईमेल आणि पासवर्ड जो आमच्याकडे येतोय तो मॅच होतोय की नाही. मग त्यासाठी वेअर आणि फर्स्ट आपल्याला चेक करायची इथे ईमेल. ओके. मग ईमेल इक्वल टू जो आपल्याला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये ईमेल आलाय तो ईमेल इथे काय करायचा, अटॅच करून द्यायचा. जसं की मी इथे करतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो ईमेल येतोय तो ईमेल अँड जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये पासवर्ड येतोय ह्या दोन्ही गोष्टी काय कर तू डेटाबेस मध्ये चेक कर की डेटा आहे की नाही. आणि हा एसक्यूएल ला मी इथे करतो रन. रन करण्यासाठी लेट डेटा इक्वल टू अवेट exe आणि इथे करतो एसक्यूएल क्युरी मी राईट आणि हा डेटा व्हेरिएबलला मी काय करणार होता इथे सेंड करतो. जसं की आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. आपण आता इथे मी काय केला, एक बरोबर डेट
ठीक आहे, काय एरर आला तिथे? ठीक आहे, आपण अवेट यूज केलंय पण असिंग यूज नाही केलं. मग इथे मी असिंग राईट केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं. ठीक आहे, तरी पण तो इश्यू झाला सॉल्व. जसं की मी इथे एक ईमेल आयडी टाकला आणि सेकंड टाकला मी चुकीचा पासवर्ड आणि इथे केलं सबमिट बटनावर क्लिक. आला का डेटा इथे? नाही आला. का नाही आला डेटा? की आपण चुकीचा पासवर्ड टाकला. जेव्हा कधी आपण चुकीचा पासवर्ड टाकतो तेव्हा आपल्याला ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये डेटा येणार नाही. जेव्हा आपण बरोबर ईमेल आणि पासवर्ड टाकतो तेव्हा काय होईल? त्या डेटा व्हेरिएबल मध्ये काहीतरी डेटा येईल. जसं की मी आता बरोबर टाकले दोन्ही गोष्टी आणि इथे सबमिट बटनावर क्लिक केलं. काय झालं? की त्यामध्ये काहीतरी डेटा आला. मग आपल्याला मेथड माहिती. काय करतात आपण इथे? की एक कंडिशन टाकतात. इफ जी काही डेटा आहे त्या डेटाची लेंथ काय करायची? तर डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय झाला? लॉग इन झाला. ठीक आहे, जसं की मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो आणि इथे मी मेसेज राईट करणार सक्सेस आणि इल्स मध्ये डेटा नाही आला तर काय झाला? इनव्हॅलिड झाला. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी काय करतो आता एकदा डबल लॉग इन पेजला आलो आणि इथे मी टाकतो ईमेल आणि सेकंड मी चुकीचा पासवर्ड टाकला आणि इथे मी लॉग इन केले. काय झालं? इथे इनव्हॅलिड मेसेज आला. म्हणजे आपण ईमेल आणि पासवर्ड काय टाकला? चुकीचा टाकला. मी एकदा बरोबर टाकतो. जसं बरोबर टाकला युजर काय झाला? सक्सेस लॉग इन झाला. ओके, मग जसा युजर लॉग इन झाला की आपण काय करतो? एक टोकन जनरेट करतो. काय करतो? युजर लॉग इन झाला की आपल्याला एक टोकन जनरेट करायचं. मग आता टोकन जनरेट करायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एका पॅकेजची गरज आहे. कोणत्या पॅकेजची गरज आहे ऑनलाईन मध्ये? की आपल्याला पॅकेजची गरज आहे जेसन वेब टोकन. त्या पॅकेजला मी इथे इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल करण्यासाठी सीएमडी ला एकदा स्टॉप केलं, एकदा मी इथे क्लिअर करतो आणि इथे राईट करणार npm i जेसन वेब, इथे काय असणार? टोकन. ठीक आहे, त्या पॅकेजला मी इन्स्टॉल करतो. पॅकेज इन्स्टॉल झालं, आपला जो काय प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला मी करतो इथे रिएक्झिक्यूट करून ठेवतो. आता जी काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेज आपल्याला आता कुठे लागतंय? आता आपण पॅकेजला इथे रिक्वायर करायचो कुठे? सॉरी, index.js मध्ये आतापर्यंत, बरोबर ना? काय करायचं आपण? index.js मध्ये त्या पॅकेजला इन्स्टॉल करायचं. पण आता आपल्याला लागतंय ती पॅकेज कुठे? admin.js मध्ये लागतंय. कुठे लागतंय आपल्याला? admin.js मध्ये. मग मी इथे काय करतो? त्या पॅकेजला रिक्वायर करतो. मग व्हेअर लेट इक्वल व्हेअर काय असणार? JWT इक्वल टू रिक्वायर जेसन वेब टोकन. त्या टोकनला आपण काय केलं? ते रिक्वायर केलं. ओके, मग रिक्वायर केल्यानंतर मी काय करतो? इथे लेट आपली की बनवायला लागते, माहिती ना? मग इथे मी एक की बनवतो. बनवली की आता इथे काय ना, जेव्हा आपलं युजर लॉग इन होणार तेव्हा काय होणार? एक टोकन जनरेट होणार. मग टोकन जनरेट करण्यासाठी मी इथे लेट टोकन इक्वल टू तुम्हाला माहिती आहे काय? मग JWT डॉट इथे काय असतं? साइन, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये आपल्याला जी काही टोकन आलंय, जो काय आपल्याला रिक्वेस्ट बॉडी मधला डेटा आलाय त्यामधून मी काय केलं? इथे ईमेल पास केला आणि जी आपली की आहे ती की पास केली आणि टोकन जनरेट झालं की काय कर? ती टोकन काय कर? एकदा प्रिंट कर. म्हणजे मला कन्फर्म चेक करायचंय की कन्फर्म टोकन जनरेट होतंय की नाही. मग इथे मी रिस्पॉन्ड डॉट इथे मी करतो सेंड आणि सेंड कशाला करणार? टोकनला. जसं मी आउटपुट पेजला एकदा जातो, आलो इथे आणि इथे मी काय करणार? आता एक ईमेल आयडी चुकीचा टाकतो आणि पासवर्ड पण मी टाकला चुकीचा. जसं सबमिट बटनावर क्लिक केलं काय आलं? इनव्हॅलिड. आणि माझं टोकन जनरेट झालंय का? नाही. जेव्हा मी बरोबर ईमेल आणि पासवर्ड टाकेन तेव्हा काय होईल? माझ्यासाठी एक टोकन जनरेट होईल आणि जी काही टोकन जनरेट झालंय ह्याला काय करायचंय? आपल्याला कुकी मध्ये स्टोअर करायची. ठीक आहे, असा आपण कॉन्सेप्ट घेतला होता. मग कुकी मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला अजून एक पॅकेजची गरज आहे. कोणत्या पॅकेजची गरज आहे? मग की npm i असं काहीतरी कुकी डॅश पार्सर ह्या पॅकेजची आपल्याला काय आहे? गरज आहे, बरोबर ना? त्या पॅकेजला इन्स्टॉल केलं त्यानंतर मी जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला करतो मी इथे रिएक्झिक्यूट. ओके,
आणि जे काही आपलं पॅकेज आहे त्या पॅकेजला मी काय करतो, आपली जी काही index.js फाईल आहे त्यामध्ये इथे काय करतो, रिक्वायर करतो. जसं की मग इथे व्हॅर काय असणार, इथे कुकी पार्सर, आणि ते त्याला केलं गेलं म्हणजे रिक्वायर. ठीक आहे. मग जी काय कुकी पार्सर आहे त्याची एक मिडलवेअर आहे, बरोबर. मग त्याची मिडलवेअर पण मी ते काय राईट करतो, ऍप डॉट यूज कुकी पार्सर राऊंड ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज. झाली कुकी पार्सर. ओके. मग आता काय करायचं, जेव्हा आपलं हे टोकन जनरेट झालंय, टोकन जनरेट झाल्यानंतर काय करायचं, त्या टोकनला काय करायचं, कुकीमध्ये स्टोअर. मग कुकीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी काय यूज करतो आपण, रिक्वेस्ट डॉट, इथे काय करणार, कुकी रिस्पॉन्स असतं आय थिंक, रिस्पॉन्ड डॉट कुकी, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण देतो त्या कुकीचं नाव, आणि जे काय आपले टोकन आहे ते टोकन आपण स्टोअर करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा बॅक येतो, इथे रिफ्रेश केलं, आणि मी काय करतो आता, इथे लेफ्ट साईडला क्लिक केलं, इन्सेप्ट ओपन केलं, आणि आपली जी काय कुकी असते ती कुठे असते, ह्या ऍप्लिकेशन मध्ये, आणि ऍप्लिकेशन मध्ये इथे कुकी आहे. ॲरो बटनावर क्लिक केलं आणि इथे इथे मी क्लिक केलं. आता ह्यामध्ये काय, जो काही डेटा आहे तो सगळा डेटा मी इथून काय करतो, डिलीट करतो. हा पण करतो मी, कशाला हा पण ठेवायचा ना आहे ना. आता कुकी मध्ये टोकन आहे का, नाहीये. जसं मी एक ईमेल टाकला, सेकंड टाकला मी चुकीचा पासवर्ड, आणि इथे केला मी सबमिट. जसं सबमिट केलं मला मेसेज आलाय इनव्हॅलिड. ओके. आणि आता मी टाकतो बरोबर पासवर्ड 456, आणि इथे केलं मी सबमिट बटनावर क्लिक. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, काय झालं की माझ्यासाठी एक टोकन जनरेट झालं, आणि टोकन कुठे स्टोअर झालं, आपल्या कुकी मध्ये. ओके. आणि आता टोकन स्टोअर केल्यानंतर काय करायचं, इथे सेंड केलंय, सेंडच्या जागी करू आपण रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट, आणि रिडायरेक्ट आपण कुठे करणार, त्याला स्लॅश ऍडमिनला रिडायरेक्ट करणार. जसं मी आउटपुट पेजला आलो, ठीक आहे, म्हणजे युजर लॉग इन झाला तर एक टोकन जनरेट होणार. जी टोकन जनरेट झालंय त्या टोकनला आपण कुकी मध्ये स्टोअर केलंय, आणि युजरला आपण केलंय रिडायरेक्ट ऍडमिनला. पण तुझा पासवर्ड चुकला, तर पासवर्ड चुकल्यानंतर काय करायचं, रिडायरेक्ट करायचं कुठे, लॉग इन पेजला रिडायरेक्ट करायचं. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश करतो, कुकी मध्ये टोकन डिलीट करतो, आणि एकदा मी टाकतो आता चुकीचा पासवर्ड आणि ईमेल, आणि इथे केलं मी सबमिट बटना. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, काय झालं, त्याच पेजवर थांबलो. आता मी टाकतो बरोबर. जसं मी इथे बरोबर टाकतो 1 2 3 4 5 6, आणि इथे सबमिट बटनावर मी क्लिक केलं. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं, कुठे आलो मी आता, ऍडमिन पॅनलला आलो. आलो ना. मग आता ऍडमिन पॅनलचं तर हे आपलं फंक्शनॅलिटी सगळं काम संपलं. आता फक्त आपल्याला काय चेक करायचंय, की पूर्ण सिक्युरिटी द्यायची. जसं की आता मी कुठे आलो, इथे localhost:100, ही झाली आपली वेबसाईट. वेबसाईटला लॉग इन टाकायची गरज नाही, इथे मी टाकतो स्लॅश ऍडमिन. जसं मी स्लॅश ऍडमिन टाकलं URL मध्ये, डायरेक्ट मी कुठे आलो, ऍडमिनला आलो. मग आता ह्याला काय करायचे, फक्त आपल्याला एक ऑथेंटिकेशन फंक्शन क्रिएट करायचं. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं, नॉर्मल एक फंक्शन क्रिएट करायचं. त्या फंक्शनला नाव देऊ शकतात तुम्ही व्हेरीफाय टोकन. ठीक आहे. आणि त्यामध्ये 3 पॅरामीटर असतात, एक रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि नेक्स्ट असतं. मग इथे काय चेक करायचं फक्त, की कुकी मध्ये टोकन असेल तर युजर लॉग इन, कुकी मध्ये टोकन नसेल तर युजर लॉग इन नाही. मग मी इथे काय केलंय, एक टोकन नावाचा व्हेरिएबल बनवलाय, आणि इथे जी काय कुकी मधून टोकन आहे ते टोकन मी काय केलंय, इथे त्याला ह्या टोकन नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले. मग मी इथे चेक करणार, इफ टोकन नावाच्या व्हेरिएबल मध्ये टोकन आलंय की नाही. आलं असेल, ठीक आहे. नसेल, ठीक आहे, नसेल, ठीक आहे, नॉटच मी सिम्बॉल देतो. ठीक आहे. नसेल तर काय करायचं, रिडायरेक्ट करायचं. कुठे रिडायरेक्ट करायचं, की रिडायरेक्ट कुठे करायचं, लॉग इन पेजला. म्हणजे कुकी मध्ये टोकन नसेल तर त्याला रिडायरेक्ट कर कुठे, लॉग इन पेजला. आणि कुकी मध्ये टोकन असेल तर काय करायचं, तू त्या टोकनला काय करायचं, व्हेरीफाय करायचं. मग व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं की लेट, ठीक आहे, व्हेरीफाय करण्यासाठी JWT, किंवा त्याला काय करायचं, नेक्स्ट करायचं डायरेक्ट. ठीक आहे. व्हेरीफाय नाही, डायरेक्ट नेक्स्ट फंक्शनला काय करायचं, ते कॉल करायचं.
म्हणजे इथे काय होणार, आपल्या कुकीमध्ये टोकन असेल तरच आपण त्याला नेक्स्ट पेजला पाठवणार, आणि कुकीमध्ये टोकन नसेल तर आपण त्याला रिडायरेक्ट करणार लॉग इन पेजला. आणि जिथे आपल्याला हे ऑथेंटिकेशन फंक्शन टाकायची तिथे फक्त आपल्याला कॉल करायची. जसं की मला इथे करायचे आता ऍडमिनला, मी इथे काय केलं, टोकनला कॉल केलं. त्यानंतर हिरो सेक्शनला जायचं असेल तरी तुला काय टोकनची गरज आहे, मग इथे पण हे व्हेरीफाय फंक्शन मी कॉल केलं. त्यानंतर अबाउट पेजला जायचं असेल तरी पण हे फंक्शन कॉल करायचं. आणि स्किलचं पेज आहे त्या स्किलच्या पेजला पण इथे कॉल करायचं. त्यानंतर आपलं कोणतं पेज आहे, सेव्ह स्किलची गरज नाही आपल्याला. त्यानंतर ह्याला पण गरज नाही. एज्युकेशनला पेजला जायचं असेल तर व्हेरीफाय करायला लागेल तुला. प्रोजेक्ट पेजला जायचं असेल तर व्हेरीफाय करायला लागेल. कॉन्टॅक्ट पेजला जायचं असेल तरी व्हेरीफाय करायला लागेल. मग जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो एकदा रिफ्रेश, आणि आता मी काय करतो, कुकी मधली जी काय टोकन आहे ते कुकी मधले टोकन मी काय करतो एकदा डिलीट करतो. आणि आता ठीक आहे, कुकी मधलं मी टोकन काय केलं आता डिलीट केले. आता मी इथे टाकलं स्लॅश ऍडमिन आणि एंटर केलं. जसं स्लॅश ऍडमिन टाकलं कोणत्या पेजला आलो मी, लॉग इन पेजला आलो. बघा तुम्ही काय आलं, मी इथे लोकल होस्ट कोलन 1000 इथे केलं की आपली वेबसाईट ओपन होते, बरोबर. आणि इथे मी स्लॅश काय टाकलं, स्लॅश ऍडमिन टाकलं. अगोदर काय व्हायचं, स्लॅश ऍडमिन टाकलं की आपलं ऍडमिन पॅनल ओपन होत होता, पण आता मी स्लॅश ऍडमिन टाकलं की काय ओपन होतंय, लॉग इन पेज. म्हणजे काय बोलतोय तो, आधी लॉग इन कर आणि मगच काय करतो, बाकीचा ऍडमिन पॅनलचा ऍक्सेस घे. मी इथे टाकला आता चुकीचा पासवर्ड आणि इथे सबमिट बटनावर केलं मी क्लिक. काय झालं, त्याच पेजला आलो. आणि आता मी इथे टाकतो 1 2 3 4 5 6 आणि केलं एंटर. कोणत्या पेजला आलो, आलो ऍडमिन पॅनलला, आलो ना इथे. बघू शकता ऍडमिन पॅनलला आलो मी. आता इथे बघू एज्युकेशन दिसतंय मला, ठीक आहे, आलं एज्युकेशनचं पेज. झालं आपलं ऑथेंटिकेशन कम्प्लीट.